वेलकम एव्हरीवन टू माय यूट्यूब चॅनल फ्री कोचिंगवाला. ओके, आणि आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट टॉपिक ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर याआधी आपण पाहिलं की जो आपला पिरियॉडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचं स्ट्रक्चर, ओके, या सर्व संबंधीच्या ज्या डिटेल्स आहे त्या याआधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिल्या. आणि हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्यातले जे एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहेत त्यात बेसिकली त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी रिलेटेड आहे आणि त्याच्यानुसार त्या डिसाईड होतात. ओके, हे सुद्धा आपण बघितलं. ठीक आहे. तर आता ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा नेक्स्ट टॉपिक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या ग्रुप्समध्ये कशा काय प्रॉपर्टीज चेंज होतात, म्हणजे इन्क्रीज होतात की डिक्रीज होतात किंवा काय ते ट्रेंड शो करतात, ते आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. ओके, तर आता इथे बघा, पहिली जी ॲक्टिव्हिटी आहे कॅन यू टेल. ओके, सो त्यात दिलं आहे गो थ्रू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल अँड राईट द नेम्स वन बिलो द अदर ऑफ द एलिमेंट ऑफ ग्रुप 1. ठीक आहे. तर यात असं दिलं आहे की आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधून जायला सांगितलं आहे आणि पहिल्या ग्रुपचे जे एलिमेंट आहे त्यांचे आपल्याला नावं लिहायला सांगितले आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, सेकंड क्वेश्चन सुद्धा त्याच्याच बेसिसवर आहे. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट. ओके, नंतर विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर कॉन्फिगरेशन अँड हाऊ मेनी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर देअर इन इच ऑफ दिस एलिमेंट. म्हणजे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आणि त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन विषयी सांगायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा, हे मी इथे तयार केलं आहे. सो टॉपिक आहे ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, तर यातले पहिले जे ग्रुप आहे त्यातले जे एलिमेंट्स आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्शियम. ठीक आहे. आता हे एलिमेंट पहिलं तर लक्षात कसे ठेवायचे, तर यासाठी ही ट्रिक आहे. ओके, काय आहे की हे लीना केसाला रबर बँड कसा फसविते. ओके, हे फॉर हायड्रोजन, ली फॉर लिथियम, ना फॉर सोडियम. ठीक आहे. त्यांच्या सिम्बॉलवरून नाव लक्षात राहतात, तर त्यासाठी सिम्बॉलसुद्धा जे आहे ते तुम्हाला लक्षात असले पाहिजे. नंतर केसाला जे आहे त्यातला फक्त के. ओके, पोटॅशियमसाठी के घ्यायचा आहे. रबर बँड RB, सो रबर आणि बँड. ओके, दोन शब्द. कसा CS, फसविते FR. ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे नाव आहे आणि हे आहे त्यांचे ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. तर यात आपल्याला काय विचारलं त्या कॅन यू टेलमध्ये की आपल्याला त्यांचे नावं लिहायचे आहे. ओके, नंतर त्यांचा ॲटॉमिक नंबर लिहायचा आहे. ओके, आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी सांगायची आहे. ठीक आहे. तर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते प्रत्येक एलिमेंटचं लिहून घेतलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं, तर ते ॲटॉमिक नंबरच्या बेसिसवर 1 आहे तर 1च येणार. नंतर 3 असेल तर 2 1 येणार. आता इलेक्ट्रॉन्स आपण फिल कसे करतो शेल्समध्ये, तर आपल्याकडे 4 शेल्स आहेत KLMN. बरोबर. तर या पहिलं जे शेल आहे त्यात 2 असतात इलेक्ट्रॉन्स, दुसरा त्यात 8 असतात, तिसरा त्यात 18 असतात, चौथा त्यात 32 असतात. ओके, आणि अशा प्रकारे ते इन्क्रीज होत जातात. तर त्यानुसार मग मी ते पहिल्या याच्यात 2 येतात, त्यामुळे 2 उरलेले बाकीच्या याच्यात. नंतर 11 असेल तर पहिल्याच्यात 2, दुसऱ्याच्यात 8 येतात. ओके, तर 10 झाले आणि उरलेला 1 जो आहे तो शेवटच्या याच्यात येणार, तसेच तिसरा, चौथा. तर अशा प्रकारे जेव्हा मी लिहिलं यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तेव्हा मला असं लक्षात आलं की हे जे शेवटचे जे ऑर्बिट्स, शेवटचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत शेवटच्या ऑर्बिटमध्ये, तर इथे बघाल तुम्ही एक 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 एक. ओके, एकच इलेक्ट्रॉन जे आहे सर्व एलिमेंट्समध्ये शेवटच्या ऑर्बिटमध्ये येतो. तर हा जो इलेक्ट्रॉन आहे जो शेवटच्या शेलमध्ये येतो प्रत्येक एलिमेंटसाठी ग्रुप 1च्या, तर त्याला म्हणतात त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, त्याला म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, तर जे पहिला ग्रुप आहे ज्यालाच आपण म्हणतो अल्कली मेटल्स. ओके, त्यालाच आपण अल्कली मेटल सुद्धा म्हणतो. तर त्यांचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते आहे 1. मग यातलं ह्या ग्रुपमधला तुम्ही कुठलाही एलिमेंट घेतला, ओके, हेलियम, लिथियम, कुठलाही जर एलिमेंट घेतला तर सर्व एलिमेंटसाठी फर्स्ट ग्रुपच्या, ज्याला आपण अल्कली मेटल्स म्हणतो, तर त्यात जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते आहे 1. ओके, तसंच तुम्ही जर सेकंड ग्रुपचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, ज्याला अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतात सेकंड ग्रुपला, तर त्याचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 आहे. म्हणजे पहिला ग्रुप तर 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, सेकंड ग्रुप तर 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. आता इथे बघाल तर इथे तुम्हाला सरळ सेकंड जो ग्रुप आहे
त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आहे. बेरिलियम 22, मॅग्नेशियम 282, कॅल्शियम 2882, म्हणजे शेवटचा जो शेल आहे त्यात 2 इलेक्ट्रॉन आहे आणि हाच आहे याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेकंड ग्रुपचे. तर पहिल्या ग्रुपचा 1 आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, तर सेकंड ग्रुपचा 2 आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजेच काय, तर जे ग्रुप्स आहेत त्यांच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे सेम असतात. ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन ए ग्रुप आर सेम. ओके, तो हा पॉइंट की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन ए ग्रुप आर सेम. ओके, आता हे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम का बरं आहे? ओके, कारण एका ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टीज ह्या सेम आहे, त्यामुळे त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते सुद्धा सेम असतात. आता इथे जर बघाल तुम्ही तर इथे हा जो पहिला एलिमेंट आहे तर इथे एकच शेल आहे. शेल म्हणजे काय, तर मी इलेक्ट्रॉन जे भरतोय ते पहिल्या शेलमध्ये टाकतोय 2 इलेक्ट्रॉन, उरलेले इलेक्ट्रॉन मी नेक्स्ट शेलमध्ये टाकतोय, कारण त्याची पहिल्या शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या शेलची कॅपॅसिटी ही 8 इलेक्ट्रॉन आहे, तिसऱ्या शेलची 18, चौथ्याची 32 आणि अशा प्रकारे ती वाढत जाते. म्हणजे तेवढे इलेक्ट्रॉन जे आहेत ते त्या शेलमध्ये राहू शकतात. ओके, तर आता याच्याकडे ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्यामुळे इथे एकाच शेलमध्ये मावणार. 3 आहे, याचा अर्थ तो पहिले 2 इलेक्ट्रॉन एका शेलमध्ये येणार, उरलेला दुसऱ्या शेलमध्ये जाणार. 11 साठी 2 आणि सेकंड शेलमध्ये असतात 8 कॅपॅसिटी, तर 8 इथे येणार आणि उरलेला एक जो आहे तो नेक्स्ट मध्ये जाणार. तसेच चौथ्या एलिमेंटसाठी इथे बघाल तर 4 शेल आले. म्हणजेच काय होत आहे, तर शेल जसे जसे पिरियड्स वाढत आहे तसे तसे शेलची नंबर सुद्धा वाढत आहे. इथे 1, इथे 2, 3, 4, इथे बघाल तर 5, इथे 1, 2, 3, 4, 5, 6, नंतर इथे 7 आहे. तर जसजसे पिरियड वाढत आहे तसे तसे शेल सुद्धा वाढत आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये बघाल आणि इलेक्ट्रॉनचं कॉन्फिगरेशन जर बघाल त्यात, तर तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता एलिमेंटचं, तेव्हा तिथे शेल जे आहे ते ग्रुपमध्ये वरून खाली, ओके, टॉप टू बॉटम जे आहे ते शेल्स इन्क्रीज होत आहे. ओके, आणि जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते मात्र सेम राहत आहे. ठीक आहे, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम. तर पहिला जो अल्कली मेटलचा ग्रुप आहे त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे 1 आणि सेकंड जो ग्रुप आहे त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 2. ओके, आणि हीच गोष्ट इथे सुद्धा ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला सांगितली आहे. ते बघाल तर यातल्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या, तर ग्रुप 1 फॅमिली ऑफ अल्कली मेटल्स. ठीक आहे, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज सेम. तसंच इथे सुद्धा सेकंड ग्रुपसाठी जे दिलं आहे अल्कलाईन अर्थ मेटल, तिथे सुद्धा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते सेम आहे. ओके, तसंच ग्रुप 17 सुद्धा एक्झाम्पल दिले त्यात हॅलोजनचं, त्यात सुद्धा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते सेम आहे. ओके, आणि शेल जे आहे त्या इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, त्यात फारसं असं काही इम्पॉर्टंट पार्ट नाही, फक्त सांगितलंय तुम्हाला की असं असं होतं. कुठली इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर शेल्स आर इन्क्रीजिंग आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आर सेम आणि शेल्स आर इन्क्रीजिंग, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, नंतर इथे एक जस्ट इन्फॉर्मेशन दिली आहे, डू यू नो, की युरॅनियम जो आहे इथे बघाल पिरियडिक टेबलमध्ये, तर हा युरॅनियम येतो इथे, म्हणजे ही आहे ॲक्टिनाइट सिरीज. बरोबर, तर ॲक्टिनाइट सिरीजमध्ये येतो युरॅनियम. यात असं सांगितलंय की हा जो आहे युरॅनियम हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि हा मॅनमेड आहे. आता एलिमेंट हे 2 टाईपचे असतात, एक नॅचरल आणि एक मॅनमेड. नॅचरल म्हणजे निसर्गात नैसर्गिकरित्या बनले असतात किंवा ते आढळतात, जसं की लोखंड झालं, तांब. ठीक आहे, असे वेगवेगळे एलिमेंट जे निसर्गात आढळतात. परंतु हा जो युरॅनियम एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 92 आहे, हा मॅनमेड आहे, म्हणजे आपण सायंटिस्टनी याला लॅबमध्ये बनवलं आहे. ओके, आणि हे जे एलिमेंट्स आहेत 93 to 118 पर्यंतचे. ओके, 93 to 118 म्हणजे इथून बघाल तर 93 युरेनियम, ह्याच्या पुढचे येतात 103 पर्यंत आणि नंतर 104 पासून इथे सुरू होतात. ओके, तर इथून पूर्ण 118 पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत हे सर्व माणसांनी म्हणजे सायंटिस्टनी लॅबमध्ये बनवले आहे. म्हणजेच काय, तर हे सर्व मॅनमेड एलिमेंट्स आहेत. ओके, आणि हे रेडिओ ॲक्टिव्ह आहे, म्हणजे रेडिएशन जे आहे ते इमिट करतात. जसं सनकडून आपल्याकडे रेडिएशन येतं तसं रेडिएशन हे इमिट करतात आणि म्हणून यांना रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हटलं जातं. ओके, अनस्टेबल आहे म्हणजे निसर्गात जास्त वेळ एक्झिस्ट करत नाही, खूप कमी त्यांची लाईफ आहे. ठीक आहे. ओके, नाउ नेक्स्ट टॉपिक आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
तर या आधीच्या ज्या टॉपिक आहे त्यात आपण बघितलं की ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कसं रिलेशन आहे. ठीक आहे, तिथे आपण व्हॅलेन्सी सुद्धा बघितली आणि शेल्स काय होतात ते बघितलं. तर ग्रुपमध्ये जे आहे शेल्स नवीन ॲड होत जातात जसजसं आपण टॉप टू बॉटम जाऊ. आणि व्हॅलेन्सी जी आहे म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जे आहे ते ॲटमचे सेम असतात, एलिमेंट्सचे सेम असतात. ठीक आहे, आता पिरियड्समध्ये जर आपण बघितलं तर काय होतं ते इथे बघू आपण. ठीक आहे, तर इथे सुद्धा तसेच कॅन यू टेल ही ॲक्टिव्हिटी दिली आहे. तर इथे सुद्धा तेच क्वेश्चन्स विचारले आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की जर तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये बघाल तर जे एलिमेंट्स आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. ओके, तर हे जे एलिमेंट आहे पिरियड 2 चे, ओके, तर त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून काढा असं म्हटलं. ओके, आणि त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि त्यांचे शेल याविषयी काय तुम्हाला कळतं ते सांगा. तर सेम तेच जे आधी होतं तेच इथे सुद्धा करायचं आहे. तर आता यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते मी लिहिलं नाही कारण ते पुस्तकातच तुम्हाला इथे दिलं आहे, ह्या बॉक्समध्ये बघाल तर तुम्ही. ओके, त्यामुळे मी ते लिहित नाही आणि तुम्हाला इथूनच सांगतोय. इथे तुम्ही बघाल तर हा लिथियम आहे, हा बेरिलियम आहे, हा बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. ओके, तर इथे बघा यांचं कॉन्फिगरेशन येतं 2-1, 2-2, 2-3, 2 म्हणजे दोन ज्या शेल होत्या हे बघा पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि उरलेले सेकंड शेलमध्ये. सेकंड शेलची कॅपॅसिटी आहे 8 इलेक्ट्रॉन्सची. ओके, त्यामुळे तिथले जे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे मावतात. टोटल बघा इथे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे एवढे इलेक्ट्रॉन जे आहे ते फक्त 2 शेलमध्ये आले. बरोबर, ह्याचाच अर्थ काय तर जर तुम्ही एखाद्या पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट, ही बाजू झाली लेफ्ट बरोबर आणि ही झाली राईट, तर लेफ्ट टू राईट जर जाल तर जे शेल्स आहेत ते सेम राहतात आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघाल तर ते चेंज होत आहे. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3, 4, 5, 6, 7, 8. परंतु ग्रुप्समध्ये जर बघाल तुम्ही तर नंबर ऑफ शेल्स जे आहे टॉप टू बॉटम ग्रुप्समध्ये ते शेल्स जे आहे ते ॲड होत होते, एक एक इन्क्रीज होत होते आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सेम होते. तर इथे मात्र व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स चेंज होत आहे आणि शेल्स जे आहे ते मात्र सेम आहे. ठीक आहे, तर हेच आपल्याला इथे दिसून येतं यांच्या बाबतीत म्हणजे कशाच्या पिरियड्सच्या बाबतीत. ओके, तर आता इथे बघाल काय चेंजेस होत आहे. तर बेसिकली आपल्याला जेव्हा पिरियड्समध्ये बघतो आपण आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर जे शेल्स आहेत ते सेम आहे. ओके, जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं तर 2 शेल जे आहे म्हणजे सेकंड पिरियडसाठी 2च शेल आपल्याला हवे होते जसं की ग्रुप्सच्या बाबतीत होतं. इथे एक गोष्ट जी आहे ती सोपी आणि खूप कॉमन अशी लॉजिकल गोष्ट आहे जी की तुम्ही लक्षात ठेवा असं मला वाटतं. ग्रुपच्या बाबतीत काय असतं तर इलेक्ट्रॉन्स जे आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सेम असतात. ओके, पहिला ग्रुप असेल तर 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, सेकंड ग्रुप असेल तर 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असतात तर शेल्स इन्क्रीज होत जातात. तर याच्या उलट जे आहे ते पिरियड्सच्या बाबतीत होतं. इथे काय तर इथे शेल्स सेम असतात. ओके, आणि शेल्स जे आहे जो पिरियड असेल तेच शेल्स असतात. म्हणजे सेकंड जर पिरियड असेल, ओके, सेकंड पिरियडचे एलिमेंट असतील तर इथे जे शेल्स सुद्धा आहे त्यांची सुद्धा संख्या 2च असते. सेकंड पिरियडसाठी 2 शेल्स. ठीक आहे, इथे शेल्स सेम असतात त्याच्या अपोजिट, ग्रुप्सच्या अपोजिट. आणि इथे जे आहे ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज होत जातात जसजसा ॲटॉमिक नंबर वाढत जातो. कारण तुम्ही इथे जर बघाल ह्या एलिमेंटसाठी तर इथे ॲटॉमिक नंबर वाढत जातो. कारण याचा आहे लिथियमचा बघाल तर 3 आहे ॲटॉमिक नंबर, इथे 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय तर नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल असतात. ओके, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर इथे 3 आहे म्हणजेच ॲटॉमिक नंबर 3 आहे. तर पहिल्याच्या 2 नंतर 1. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे इथे इलेक्ट्रॉन जे आहे ते सेम नाही आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, पण शेल जे आहे ते 2च आहे, सेम आहे. हीच गोष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला हीच माहिती सांगितली आहे की जर तुम्ही लेफ्ट टू राईट जाल तर काय होतं ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत जातो. ओके, ही पहिली गोष्ट इथे तुम्ही नोट डाऊन करून घ्या ती गोष्ट की विदिन द पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन द पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. At the time, number of valence electrons also increases by the 1. Okay, atomic number increases by 1, therefore
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स increases by 1 but the shells remain same. ओके, shells is the same, याला अंडरलाईन करा. ठीक आहे. ओके, नेक्स्ट याच्या बघू आपण की आता तुम्ही इथे बघितलं असेल एक गोष्ट की जसजसे आपण इलेक्ट्रॉन्सला फिल करत गेलो, ओके, त्यांच्या शेल्समध्ये, बरोबर, तर इथे जे आहे जसं तुम्ही नेक्स्ट जे आता ही तुम्ही कंप्लीट फिल केलं, तर इथे जेव्हा थर्ड पिरियडमध्ये जाल तुम्ही, तर ऑब्व्हियसली ते तिसरी शेल जी आहे ती ओपन होणार. म्हणजे काय, जसजसे पिरियडमध्ये आपण जाऊ, इथे दोनच, याच्यात सेकंड पिरियडसाठी दोनच शेल असणार, थर्ड पिरियडसाठी तिसरा शेल येणार. आणि इथे जे इलेक्ट्रॉन्स फिलअप होत आहे बघा, पहिला जो बॉक्स आहे ज्यात पहिला सेकंड पिरियडचा पहिला बॉक्स, तर त्यात 1 आहे, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 आहे. नंतर दुसऱ्या बॉक्समध्ये 2, 3, 4 तसे 8 पर्यंत जातात. तसंच जेव्हा थर्ड जो आहे पिरियड तो सुरू होणार, तेव्हा इथे सुद्धा पहिला जो बॉक्स आहे त्यात 1 येणार, नंतर 2. म्हणजेच काय, तर नेक्स्ट पिरियड पासून नेक्स्ट शेल 1 पासून फिलअप व्हायला सुरू होते. नेक्स्ट पिरियडमध्ये नेक्स्ट शेल फिलअप व्हायला सुरू होते. ओके, दॅट पॉइंट इज नेक्स्ट पिरियडमध्येच न्यू शेल स्टार्ट होते. जसजसा पिरियड नेक्स्ट येणार, म्हणजे चौथा पिरियड आहे, चौथा पिरियड आपण फुल केले इलेक्ट्रॉन्स, तर जेव्हा 5वा ओपन होणार तर त्यात नवीन शेल चालू होणार. 6व्यामध्ये आणखी 6वी नवीन शेल येणार, 7व्यामध्ये 7वी नवीन शेल येणार. ओके, आणि असे 7 पिरियड्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही याच्यावर असं सांगू शकता की एलिमेंट विथ सेम नंबर ऑफ शेल्स, ओके, एलिमेंटकडे शेल जर सेम असतील, बरोबर, तर ते कशा असतात, सेम पिरियडमध्ये असतात. कारण एका पिरियडमध्ये शेल सेम असतात आणि नेक्स्ट पिरियडमध्ये ते चालू होतात नवीन. म्हणजे 5व्याच्यात 5 असतात, 6व्याच्यात 6 असतात, म्हणजे सगळ्या एलिमेंटसाठी 6च असणार. मग त्या पिरियडमध्ये, ओके, समजा हा आता 6वा पिरियड आहे, त्यातले जे काही सगळे एलिमेंट आहेत 6व्यासाठी, त्या सगळ्यांकडे 6 शेल्स आहेत. म्हणजे मी म्हणणार की यांच्याकडे 6 शेल्स आहेत, तर ते कुठल्या पिरियडला बिलॉंग करतात, तर 6व्या पिरियडला सगळेच एलिमेंट. ओके, तसंच मी ग्रुपच्या बाबतीत जर बोललो तर यांच्यामध्ये व्हॅलन्सी सेम असते. ओके, तर मी म्हटलं की ह्या एलिमेंट्सची जर व्हॅलन्सी 2 असणार, तर सांगा ते कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतात, तर ते सेकंड ग्रुपला बिलॉंग करतात, सगळीच्या सगळे. ओके, ओके, नेक्स्ट पॉइंट जो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, इथे तुम्ही अंडरलाईन करून घ्या की इलेक्ट्रॉन्स आर फिलिंग इन द सेम शेल व्हाईल गोइंग अलॉंग अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, अँड बिगिनिंग नेक्स्ट पिरियड ए न्यू इलेक्ट्रॉन स्टार्ट फिलिंग अप. म्हणजे नवीन पिरियडमध्ये नवीन इलेक्ट्रॉन शेल सुरू होते. ठीक आहे, ती गोष्ट इथे सांगितली आहे. ओके, नाव इथे जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल. ओके, तर आता हा जो कॅन यू रिकॉलचा जो क्वेश्चन आहे तो बेसिकली तुमचा झालेला क्वेश्चन आहे प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये. सो मी जस्ट तुम्हाला ओव्हरलुक करून देतोय. यात सांगितलं आहे बघा, व्हॉट आर दी व्हॅल्यूज ऑफ एन फॉर शेल्स KLMN. KLM 3च दिले आहे, पण एन सुद्धा आहे. तर मागच्या वर्षी तुम्ही शिकला आहेत ह्या शेल्स बद्दल, बरोबर. तर एन म्हणजे काय, तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. म्हणजेच काय, तर त्या शेलचे जे नंबर आहेत ते त्यांनाच म्हणतात एन. ओके, म्हणजे जसं की आता पहिली जी शेल आहे K, सेकंड आहे L, नंतर M आणि N. तर यांचे जे प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स आहेत तेच आहेत N, आणि त्यांना दिले आहे 1, 2, 3, 4. याचे आन्सर जे आहेत इथेच या बॉक्समध्ये दिले आहे. ओके, सो डोंट वरी. तर हा जो पहिला क्वेश्चन आहे ज्यात विचारला आहे की व्हॉट आर दी व्हॅल्यूज ऑफ एन फॉर दी शेल्स KLMN. ओके, तर यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आहे 1, 2, 3, 4. ठीक आहे, व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट कॅन बी अकोमोडेटेड इन द सेल. जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात एका सेलमध्ये, त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर हे बघा, त्याचा फॉर्म्युला आहे 2n², जो की तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. ओके, 2n² आहे याचा फॉर्म्युला. ओके, आणि n काय आहे, तर हा आधीचा जो नंबर होता तो. सो इथे जर तर पहिली शेल आहे तर इथे 2n² फॉर्म्युला आहे, तर 2 आणि nच्या जागी तुम्ही 1 ठेवाल. सो 1चा स्क्वेअर 1 येणार आणि 2 × 1 इज 2. म्हणजे किती इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये राहू शकतात, तर 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात K शेलमध्ये. आणि या शेल्स ॲटममध्ये असतात न्यूक्लियसच्या भोवती. ओके, न्यूक्लियसच्या भोवती गोल गोल असतात. सेकंड शेलमध्ये तसंच 2n² म्हणजे nच्या जागी तुम्ही 2 ठेवाल, तर 2² 4 आणि 4 × 2 8. ठीक आहे,
नंतर तसंच नेक्स्ट. सो 2, 8, 18, 32 आणि त्याच्याच बेसिसवर आपण आधी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा आत्ताच लिहिलं आहे ते. ठीक आहे. ओके. आता तुम्ही यात बघितलं असेल की जी इम्पॉर्टंट गोष्ट आपण पाहिली ती होती व्हॅलेन्स. ओके, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आणि ती व्हॅलेन्स शेल म्हणजे शेवटचे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, आणि ती जी शेल असते ज्यात ते इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हणतात व्हॅलेन्स शेल. परंतु आपण याला एवढं इम्पॉर्टन्स का देतोय? ओके, तर ह्याच्यासाठी देतोय की ज्या आपण जे क्लासिफिकेशन केलं एलिमेंटचं ते कशासाठी केलंय? तर त्यांच्या प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी. बरोबर. आता हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्याशी ज्या ॲटम्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज रिलेटेड असतात. एलिमेंटच्या प्रॉपर्टीज दे आर रिलेटेड टू देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स वी आर स्टडिंग द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. वी आर गिविंग इम्पॉर्टन्स टू द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. आणि हे जे ऑर्बिट्स आहेत शेल्स आहेत त्यांच्या बेसिसवर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो, त्यांच्या बेसिसवर त्यांना फिलअप करतो. आणि लास्ट जो शेल येतो त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्स शेल, आणि जे इलेक्ट्रॉन्स त्यात आहे त्याला म्हणतो आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर इथली ही लाईन तुम्ही इम्पॉर्टंट नोट करा की केमिकल रिॲक्टिव्हिटी, आता ही एक प्रॉपर्टी आहे एलिमेंटची. तर केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन इट. ठीक आहे. त्यात किती नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहे त्यावर अवलंबून असते केमिकल रिॲक्टिव्हिटी एलिमेंटची. ओके. अँड द नंबर ऑफ व्हॅलेन्स शेल म्हणजे कुठला नंबर आहे व्हॅलेन्स शेलचा. जसं की आता जे इलेक्ट्रॉनचे कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर समजा तो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो 4थ्या शेलमध्ये म्हणजे एन मध्ये जर येत असेल तर हा नंबर 4 नंबर. ओके. तर ह्या गोष्टीवर डिपेंड आहे. कसं आहे ते आपण आता पुढे पाहू. ओके. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण पाहिलं आहे की ग्रुपमध्ये कसं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलेन्सी आणि ग्रेडेशन शो होतं. पिरियड्समध्ये सुद्धा बघितलं. आणि आता आपण पाहणार आहोत प्रॉपर्टी, ज्याच्यासाठी आपण मॉडर्न पिरियड टेबल तयार केला होता. तर आता आपण प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहोत एलिमेंटच्या. ठीक आहे. आणि त्यांनाच म्हटलं जातं पिरियॉडिक ट्रेंड्स. ओके. तर आता हा नवीन शब्द आला आहे तुमच्याकडे की पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणजे काय. तर आता तुम्ही बघितलं असेल की जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या ग्रुप आणि पिरियड्समध्ये एक पॅटर्न शो करतात. बरोबर. एक पर्टिक्युलर ग्रेडेशन शो करतात. जसं की शेल्स आता काही जणांचे सेम होत्या, काहीमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम होते. तर त्याच्याच बेसिसवर त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा काही सेम आहेत किंवा काही ज्या आहेत त्या पर्टिक्युलरली इन्क्रीज डिक्रीज होत जातात. ओके. तर त्या कशा इन्क्रीज होतात तर एका पिरियडिकली सर्टन अमाऊंट ऑफ टाईम नंतर. ओके. म्हणजे मी एवढे एलिमेंट एका याच्यात जात आहोत तर एका एलिमेंटसाठी कमी नंतर वाढत 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 जाणार, किंवा ग्रुपमध्ये तसं डिक्रीज किंवा इन्क्रीज. तर असं होत जाणार. म्हणजे काय तर एका सर्टन इंटरवल नंतर, ठीक आहे, सर्टन रेग्युलॅरिटी नंतर आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. त्यालाच म्हणतात पिरियॉडिक ट्रेंड्स. त्याची डेफिनेशन तुम्हाला इथे दिली आहे बघा. प्रॉपर्टीज वेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन पिरियड ऑर ग्रुप आर कम्पेअर्ड. जेव्हा तुम्ही एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पिरियडमध्ये किंवा ग्रुपमध्ये कम्पेअर कराल तर एक रेग्युलॅरिटी, सर्टन रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्वड इन देअर व्हेरिएशन. एक रेग्युलॅरिटी दिसते आणि त्यालाच म्हणतात पिरियॉडिक ट्रेंड्स. ठीक आहे. तर आता ती रेग्युलॅरिटी किंवा त्या पिरियॉडिक त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण स्टडी करणार आहोत. आणि त्यांना ट्रेंडमध्ये का स्टडी करणार आहोत कारण आपण एक एक एलिमेंटची जर प्रॉपर्टी स्टडी केली तर आपल्याला ती लक्षात राहणार नाही. परंतु तेच जर आपण ग्रुपमध्ये किंवा याच्यासाठी जर केली तर आपल्याला सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टीज एकाच वेळी लक्षात राहणार. ठीक आहे. कारण तिथला ट्रेंड आपल्याला माहिती झाला आहे. ठीक आहे. तर आता ज्या प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या त्या खूप साऱ्या आहेत, परंतु ह्या वर्षी तुम्हाला फक्त 3च प्रॉपर्टीज स्टडी करायच्या आहे. ओके. तर त्या कुठल्या 3 प्रॉपर्टी आहेत तर ती आहे व्हॅलन्सी, दुसरा आहे ॲटॉमिक साईज आणि तिसरा आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ठीक आहे. तर ह्या 3च प्रॉपर्टी तुम्हाला स्टडी करायच्या आहे. पुढे जेव्हा 11वी 12वी तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला इन डिटेल जे आहे त्या ह्या सर्व प्रॉपर्टीज स्टडी करायच्या आहे. ठीक आहे. याच्यापेक्षाही जास्त प्रॉपर्टीज. आणि ह्या वर्षी फक्त ह्या 3च तुम्हाला स्टडी करायच्या आहे. ठीक आहे. व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज आणि मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तो लेट्स स्टार्ट देन फर्स्ट प्रॉपर्टी और फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज द व्हॅलन्सी. ठीक आहे. ओके. तर आता व्हॅलन्सी सुरू करूया आपण. पण त्याआधी आता तुम्ही तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पाहिलं आहे. ओके. आणि
आणि इथे जे म्हटलं आहे ते आहे व्हॅलन्सी. तर एक लक्षात घ्या की व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ह्या दोन्हीही कम्प्लिटली डिफरंट गोष्टी आहे. ओके, कम्प्लिटली डिफरंट गोष्टी आहे आणि यात तुम्ही बरेचदा कन्फ्यूज सुद्धा व्हाल. त्यामुळे व्हॅलन्सी काय आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय तर ते आधी क्लिअर करू आपण. ठीक आहे. तर आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जर बघितलं तर एखाद्या ॲटमचं जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहाल, ओके, जसं की आपण इथे लिहिलं होतं आधी. ओके, तर ह्यात जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहाल तर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जो इलेक्ट्रॉन असणार त्याला म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, जसं की यांच्या सर्वांच्या ह्याच्यात एक इलेक्ट्रॉन होता आउटर मोस्ट शेलमध्ये, तर यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपण म्हटलं की एक आहे. ठीक आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, अल्कली मेटलचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स एक आहे, म्हणजेच त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एन ॲटम. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मीन्स व्हॉट देन? So number of electrons present in the outermost shell of an atom that is called as the valence electrons. ही डेफिनेशन तुम्ही बुकात किंवा तुमच्या पुस्तकात कुठेतरी लिहून ठेवा, इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही कन्फ्यूज सुद्धा व्हाल पुढे ह्यात. ठीक आहे. तर हे होतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्सी म्हणजे काय मग? तर व्हॅलन्सी म्हणजे एखाद्या ॲटमनी किती इलेक्ट्रॉन गेन केले किंवा किती इलेक्ट्रॉन लूज केले ह्याला म्हणतात व्हॅलन्सी, आणि ते सुद्धा त्यांच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरच डिपेंड असतं. ठीक आहे, म्हणजे किती इलेक्ट्रॉन त्याने एखाद्या रिॲक्शनमध्ये दुसऱ्या एलिमेंटला दिले कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी किंवा स्वतः घेतले किती कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी त्याला म्हणतात त्याची व्हॅलन्सी. आणि ही सुद्धा त्याची एक प्रॉपर्टीज आहे ज्यावर त्याच्या बेसिसवर आपण सांगू शकतो की हा कुठले कुठले कंपाऊंड फॉर्म करू शकतो किंवा कुठले स्वतः बनवू शकतो. ठीक आहे, तर ही होती त्याची व्हॅलन्सी. बरोबर. तर व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कन्सेप्ट हा क्लिअर झाला आहे तुमचा बऱ्यापैकी. ठीक आहे. तर तुम्हाला इथे व्हॅलन्सीची जी आहे ती इथे डेफिनेशन दिली आहे ती तुम्ही नोट डाऊन करून की व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. ओके, दॅट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल आणि व्हॅलन्सी म्हणजे टेंडन्सी टू गेन ऑर लूज इलेक्ट्रॉन. ठीक आहे, जी डेफिनेशन सांगितली मी ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. ओके, आता इथे क्वेश्चन्स दिले आहेत, थिंक अबाउट इट. तर इथले जे क्वेश्चन्स आहे बेसिकली ह्यात तुम्हाला काय म्हटलं आहे, आता इथे बघा 5 क्वेश्चन्स आहे मोठे मोठे. तर मी तुम्हाला इथे हे वाचून तुम्ही घ्याल, मी तुम्हाला सांगतोय की यात विचारलं काय नेमकं. तर यात त्यांनी सांगितलं आहे की पहिला जो क्वेश्चन बघा की द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट आणि व्हॅलन्सी. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सीमध्ये हेच रिलेशन आहे की जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता एलिमेंटचं तेव्हा जो लास्ट त्यातला जो शेल असतो त्यात जो लास्ट इलेक्ट्रॉन असतो तो म्हणजे व्हॅलन्स शेल असतो. ओके, आणि तो किती नंतर गेन करणार किंवा लूज करणार त्यावरून आपण सांगू शकतो की त्याची व्हॅलन्सी काय आहे. ओके, आणि नंतर यात म्हटलंय त्यांनी की तुम्ही 20 जे पहिले एलिमेंट आहे पिरियोडिक टेबलमधले त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, त्यांची व्हॅलन्सी त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एक्सप्लेन करा आणि त्यांचा पिरियड आणि ग्रुपमध्ये ट्रेंड कसा असतो ते सांगा. ठीक आहे. तर मी आता डायरेक्ट तुम्हाला त्या गोष्टी सांगतोय, हे क्वेश्चन्स एक एक डिस्कस करण्यापेक्षा. ओके, तर हे बघा आता हे पहिले जे 20 एलिमेंट आहे त्यांची मी सरळ इथे लिस्ट बनवली आहे. ओके, हे एलिमेंट्स आहे. आता हे जे आहे हेलियम टू न्यूऑन हे आहे फर्स्ट पिरियडमधले. ओके, फर्स्ट पिरियडमध्ये फक्त हा येणार आपला जो हायड्रोजन आणि हेलियम आहे ते येणार फर्स्ट पिरियडमध्ये. नंतर हे सेकंड पिरियडमध्ये येणारे एलियम आहे लिथियम टू निऑन आणि हे थर्ड पिरियडमध्ये येणारे एलिमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला क्लिअरली लक्षात येणार की पिरियड आणि ग्रुपमध्ये यांचा ट्रेंड काय असतो. ठीक आहे. तर आता पहिल्या पिरियडमध्ये बघाल तर मी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहिलं तर हे असं येतं 1 आणि 2. ओके, आणि म्हणजेच काय तर हे यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1 आणि 2 आहे कारण हेच यांचा आउटर मोस्ट शेल सुद्धा आहे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलंय की व्हॅलन्सी म्हणजे काय तर टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन ऑर लूज इलेक्ट्रॉन, म्हणजे दुसऱ्याला देणे किंवा स्वतः घेणे. आता ॲटम इलेक्ट्रॉन घेतात किंवा देतात का तर त्यांना त्यांची ऑक्टेट कंप्लीट करायची असते. हे तुम्ही मागच्या वर्षी शिकला असाल. बरोबर. ऑक्टेट म्हणजे काय तर त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये त्यांना 8 इलेक्ट्रॉन्स हवे असतात. ओके, ही प्रत्येक ॲटमची गरज असते किंवा त्यांची ती टेंडन्सी असते असं तुम्ही म्हणू शकता.
त्यांना त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स हे कंप्लीट हवे असतात. तर मग आता इथे बघाल तर यांचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर यांच्यामध्ये 1 आहे, याच्यात 2 आहे, बरोबर. तर हा जो हिलियम आहे याचं फक्त एक्सेप्शन आहे की याला 2च पाहिजे यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये. ओके, तर ह्याला जो आहे याला 1 पाहिजे तर याच्यात 2 होणार. म्हणजे पहिल्या शेलची लिमिट जी आहे ती 2ची आहे, त्यामुळे याला 1 शेल पाहिजे, म्हणजे हा गेन करणार 1 शेल. तर याच्याकडे 2 कंप्लीट असल्यामुळे हा एकही देणार नाही, त्यामुळे याची व्हॅलन्सी झाली 0. तिसऱ्यासाठी बघाल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1 आहे, आउटरमोस्ट शेलमध्ये 1 असल्यामुळे व्हॅलन्सी झाली 1, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाले 1. ह्याला कंप्लीट करायला पाहिजे आणखी 1 इलेक्ट्रॉन, सो दॅट त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स होतील एखाद्या शेलमध्ये. ओके, त्यामुळे याची जी व्हॅलन्सी झाली ती झाली 1. तसंच बघाल तर इथे 2 2, आता आउटरमोस्ट शेल जो आहे त्याच्याकडे 2 कंप्लीट आहे, बरोबर. त्यामुळे याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स याचे 2 आहे. आता हा काय करणार, एक तर इलेक्ट्रॉन घेणार, पण याच्या ऑलरेडी कंप्लीट असल्यामुळे हा घेणार नाही तर याचे देणार, म्हणजे लूज करणार किंवा गेन करणार. तर हा काय करणार, लूज करणार स्वतःचे, म्हणजे याची व्हॅलन्सी झाली 2. व्हॅलन्सी म्हणजे काय लक्षात आलंय मग आता तुम्हाला, गेन करणे किंवा लूज करणे इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्सी. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जसं की आता इथे बघाल शेवटचा फ्लोरीन, तर इथे 2 7 आहे, म्हणजे शेवटचे एलिमेंट किती आहे 7 आहे, त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहेत. ओके, परंतु याने जर 1 इलेक्ट्रॉन जर घेतला तर त्याच्याकडे 8 कंप्लीट होतील, बरोबर. म्हणून तो 1 इलेक्ट्रॉन घेणार आणि त्याला म्हणतात त्याची व्हॅलन्सी, बरोबर. तर जे नोबल गॅसेस आहेत ते त्यांच्याकडे कंप्लीट असतात, त्यामुळे ते एकही घेणार नाही आणि व्हॅलन्सी आली 0, बरोबर. तसंच थर्ड पिरियडसाठी सुद्धा होणार. जसं की हा बघाल तुम्ही फॉस्फरस, तर याच्याकडे किती आहे 2 8 5. आता 5 आहे, जर याने 3 घेतले तर याच्याकडे 8 कंप्लीट होणार, त्यामुळे हा 3 घेणार. ओके, तर अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जसं की हा आहे मॅग्नेशियम, इथे 2 8 2 आहे, मग 2 झाले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि हा जर हे 2 दिले याने तर याच्याकडे हे बघा हे कंप्लीट होणार स्टेट 2 8 होणार. ओके, स्टेबल ऑक्टेट, म्हणून हा 2 त्याचे लूज करणार. ओके, आणि हा स्टेबल होणार. ठीक आहे, म्हणजेच आता जर बघाल तुम्ही तर काय लक्षात येत आहे, तुम्ही सेकंड पिरियडमध्ये बघाल इथून, तर व्हॅलन्सी जे आहे ते सेकंड पिरियडमध्ये म्हणतोय मी. म्हणजेच काय, तर इथे बघाल तुम्ही हा सेकंड पिरियड आहे लिथियम. ओके, हा सेकंड पिरियड आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. तर इथे काय होत आहे, मी त्यांना असं लिहिलं आहे फक्त, ते आहेत असे आडवे. ओके, तर इथे काय होतं, इथे बघा 1 2 3 4, नंतर पुन्हा 3 2 1 0. म्हणजे काय लक्षात येते तुमच्या, तर जेव्हा तुम्ही पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाल, ओके, लेफ्ट टू राईट जाल, तर 1 2 3 4 म्हणजे इन्क्रीज होत आहे आधी 4 पर्यंत, आणि नंतर डिक्रीज होत आहे 4 पासून 3 2 1 आणि 0. ठीक आहे, लक्षात आलं, हे फिलिंग येते तुम्हाला काय होत आहे नेमकं. म्हणजेच एखाद्या जेव्हा पिरियडमध्ये तुम्ही व्हॅलन्सी बघाल तर ती आधी इन्क्रीज होते नंतर डिक्रीज होते. तसंच तुम्ही थर्ड पिरियडसाठी सुद्धा बघाल, जो की हा आहे सोडियम, मॅग्नेशियम, ओके, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, त्यांना मी फक्त उभं लिहिलं आहे. तर इथे सुद्धा तुम्ही बघाल तर व्हॅलन्सी काय होत आहे 1 2 3 4. ओके, म्हणजे काय, तर आधी इन्क्रीज झाली ही, बरोबर, आणि त्यानंतर 3 2 1 0 म्हणजे आता डिक्रीज झाली आहे. म्हणजे पिरियडमध्ये व्हॅलन्सी ही आधी इन्क्रीज होते 4 पर्यंत आणि नंतर डिक्रीज होते 0 वर. ठीक आहे, ओके, तर हे तुम्हाला लक्षात आलंय. आणि ग्रुपमध्ये जर बघाल तर काय होतं व्हॅलन्सीचं, ग्रुपमध्ये व्हॅलन्सी ही सेम राहते, कारण तिथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच चेंज होत नाही, तिथे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सेम राहतात. त्यामुळे ग्रुपमध्ये जर बघाल तर व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे सेम राहतात एखाद्या ग्रुपमध्ये. तर तेच पिरियडमध्ये जाल तुम्ही तर आधी इन्क्रीज होते आणि नंतर डिक्रीज होते. इन्क्रीज होते 4 पर्यंत, डिक्रीज होते 0 पर्यंत. ओके, तर हेच तुम्हाला इथे सांगितलं आहे आणि हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त प्रॉब्लेम आहे प्रेझेंट कसं काय करायचं याला. ओके, तर इथे तुम्हाला सिम्पली लिहायचं की व्हॅलन्सी म्हणजे काय. ओके, आणि त्यानंतर ह्यात तुम्हाला क्वेश्चन सुद्धा बेसिक येतील, एक्सप्लेन करण्याचे फारसे येणार नाही. ओके, तर एकच गोष्ट इथे लक्षात ठेवा की पिरियडमध्ये लिहून घ्या तुम्ही की ड्युरिंग इन ए पिरियड व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन डिक्रीजेस फ्रॉम 4 to 0 व्हाईल इन अ ग्रुप दॅट व्हॅलन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे,
तर आजच्यासाठी एवढंच. आय होप की तुम्हाला माझं शिकवणं समजलं असेल, आवडलं असेल. ओके, इफ सो देन डू सबस्क्राईब दिस चॅनल. ओके, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.